तुम्ही घरासोबत, वास्तूसोबत कम्युनिकेट करू शकतात? आपण वास्तुपूजा करतो म्हणजे काय, तर आपण ती एनर्जी चांगली चार्ज, पॉझिटिव्ह हे सगळं होण्यासाठीचे आपल्या देवाचे जे आपल्या शास्त्रात सांगितले ते सगळे प्रयत्न बरोबर, आपण करतो बरोबर. आणि मग त्या घरात आपण राहायला जातो. मग आपण त्या वास्तूशी म्हणजे आपण त्या ऊर्जेशी बोलणार असतो टेलिपॅथीच्या माध्यमातून आणि मग टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण जेव्हा त्या ऊर्जेशी बोलतो तेव्हा मग आपल्याला ती वास्तू त्या सगळ्या गोष्टी सांगते. ती ऊर्जा आपल्याला सांगत असते की इथे असं आहे, या घरात हा प्रॉब्लेम आहे, इथे काही आर्थिक अडचणी येत आहेत किंवा इथे ऊर्जा थोडीशी कमी आहे, इथे हे होण्याची गरज आहे, या घरात वारंवार माणसं आजारी पडतात, मग इथे काय करण्याची गरज आहे. आता लोक मला याच्यावर हा पण प्रश्न विचारतात की तुम्ही याच्यावर रेमेडीज काय सांगता. ठीक आहे, कळलं की आमच्या घरात एनर्जी थोडी लो आहे किंवा थोडीशी निगेटिव्ह एनर्जी आहे, मग याच्यावर उपाय काय. तर परत मी सांगते की मी त्यातली काही अशी कोणी एक्सपर्ट नाही की मी त्याच्यावरचे उपाय सांगावे. मनाने तर मी काहीच उपाय सांगत नाही, पण त्या वास्तूकडूनच बरेचदा मला उपाय सांगितले जातात की हे घरात ठेवायचं नाही म्हणून सांग किंवा हे घरात आणायला सांग नवीन, इथे ही चार्ज होण्यासाठी ही ऊर्जा थोडीशी अजून पॉझिटिव्ह होण्यासाठी हे करायला सांग त्यांना. हे असे मेसेजेस मला घराकडूनच येतात. हे मी मनाने काही सांगत नाही लोकांना. तुम्हाला घर सांगतंय. येस, ती वास्तू सांगते, ती ऊर्जा सांगते मला की या व्यक्तीसाठी हे चांगलं आहे, हे करायला सांगा तुम्ही किंवा हे करायला सांगू नका, हे काढून टाकायला सांगा. असे खूप अनुभव आहेत सर मला. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं की अशा पण गोष्टी असतात. म्हणजे खूप वेळा मला कम्युनिकेट केल्यावरती मलाच विश्वास बसत नाही की हा मेसेज असा का आलेला आहे. मला खूप वियर्ड काहीतरी काही वेळेला मेसेज येतो मला की ज्याचा मला अर्थ नाही लागत. मग त्या क्लायंटशी बोलल्यानंतर मला त्याचा अर्थ लागतो. असं सुद्धा खूपदा माझ्या बाबतीत झालं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.